नमस्कार मंडळी. थंडीचे दिवस म्हणले ना की भजी वडे कबाब खावेसेच वाटतात. चल आज बनवूयात व्हेजी सोया कबाब. तेल घालते कढईत. तेल गरम झालेलं आहे. शहाजिरे घालूया. फोडणी झालेली आहे छान. कांदा घालूया बारीक चिरलेला. परतून घेऊया. लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, फ्लावर हा थोडासा हाफ बॉईल केलेला आहे. मटार आहेत हाफ बॉईल केलेले. गाजर घालूया. सोया नगेट्स उकडलेत आणि त्याचा खिमा केलेला आहे हा. मीठ घालूया. थोडीशी साखर, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, आमचूर पावडर. सोया भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत. पाणी घालूया आणि मसाल्याबरोबर जरा शिजवून घेऊया. झाकण ठेवतो. आणखी थोडं शिजवून मोकळं करून घेऊया जरा. आपले सारण परतून छान कोरडं झालेलं आहे. प्लेटमध्ये काढूया. हा उकडलेला बटाटा आहे. एका प्लेटमध्ये घेऊया. मिरची पेस्ट घालूया जरा. मीठ चवीनुसार. थोडं मळून घेऊया. थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं छानसे एकदम मऊ. तर ताटामध्ये आपण ब्रेड क्रम्स घेऊया. कबाब करून घेते एक 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 एक. हा कबाब असा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. प्लेटमध्ये ठेवते. आता मी असेच सगळे कबाब करून घेते. तव्याला तेल लावून घेऊया. शॅलो फ्राय करण्यासाठी कबाब ठेवूया. थोडं थोडं तेल लावूया वरनं. उलटून बघूया आता. छान व्हायला लागलेत आपले कबाब. दोन्ही बाजूनी छान खरपूस झालेले आहेत. सर्विंगसाठी प्लेटमध्ये काढूया. तर मंडळी आपले व्हेजी सोया कबाब तयार आहेत. तुम्ही करून बघा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब फॉलो तर करायचंच. घरचं खाणं हेची आरोग्याचं लेणं.